पुढच्या बातमीकडे वळूया। भाजप असो किंवा शिंदेंची शिवसेना, सध्या सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर जे नेते आहेत त्यात पहिलं नाव आहे आदित्य ठाकरे। मात्र आदित्य ठाकरेंच्या काकी अर्थात राज ठाकरेंच्या अर्धांगिनी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर भरवसा व्यक्त करताना चौकशी लावणाऱ्यांनाच फटकारलंय। बघूया। सत्ताधाऱ्यांचा निशाणा की नेमकं या दिशा सालियान खून प्रकरणामध्ये असं कोण आहे, पण काका काकीचा भरवसा। मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे थोरले सुपुत्र, सध्या सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या निशाण्यावर आहेत। दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा आदित्य ठाकरेंशी संबंध असल्याचा आरोप राणे पिता पुत्रांकडून होतोय। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करत तपासासाठी एसआयटीची घोषणा देखील केली आहे। प्रभाकर सूर्यवंशी त्यांचं नाव पण घेतो आणि मग त्यानंतर त्यांच्या चॅनलवर दबाव टाकला गेला। तर मुद्दा माझा एवढा आहे की नेमकं या दिशा सालियान खून प्रकरणामध्ये असं कोण आहे की जेणेकरून कोणीही त्याच्यावर बोट उचललं तर लगेच त्यांना या तर धमक्या येत आहेत, या तर त्यांच्यावर दबाव टाकला जातोय। म्हणून ह्या सगळ्याची उत्तरं या एसआयटीच्या निमित्ताने बाहेर येणारच। एसआयटी चौकशी होईल नाही होईल या बाबतीतला निर्णय सरकारच घेईल, सरकारच्या वतीने घोषित होईल। पण मी या ठिकाणी एक स्पष्ट करू इच्छितो की ज्या पद्धतीने संशयाचं धुकं दिशा सालियन यांच्या प्रकरणामध्ये, मृत्यूच्या प्रकरणामध्ये निर्माण झालंय ते स्पष्ट होण्याची गरज आहे। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून कितीही आरोप झाले तरी आपला आदित्य असं वागणारच नाही असा ठाम विश्वास काकींनी अर्थात शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलाय। मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल। मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल। शर्मिला ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकारणापलीकडच्या ठाकरे कुटुंबाचं दर्शन घडलंय असं म्हणायला हरकत नाही। बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि मनसेला जन्माला घातली। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बोलायचं झालंच तर राजकीय व्यासपीठावरून राज ठाकरे यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या धोरणावर अनेक वेळा हल्लाबोल करताना आपल्याला पाहायला मिळालं। ही टीका करताना त्यांनी कौटुंबिक जिव्हाळ्याची कक्षा कधी ओलांडली नाही। राजकारणापलीकडच्या प्रसंगात दोन्ही कुटुंब एकत्र आल्याचं महाराष्ट्राने यापूर्वी देखील पाहिलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या एंजिओप्लास्टीनंतर त्यांना घरी आणताना राज ठाकरे स्वतः ड्रायव्हिंग सीटवर होते। अमित ठाकरेंचं लग्न हे उद्धव ठाकरेंसाठी देखील घरातलाच सोहळा होता। याशिवाय कुटुंबातल्या अनेक सुखदुःखाच्या प्रसंगी दोन्ही ठाकरे बंधूंनी राजकारण बाजूला ठेवलं। आता शेवटी एक कुटुंब आहे, लक्षात ठेवा। राजकारणाचे विचार काही असले तरी कुटुंब म्हणून त्यांच्या शर्मिलाताईंच्या मनामध्ये कुटुंब म्हणून सहानुभूती आहे। त्यांना लहानपणापासून वाढताना पाहिलेलं आहे, त्यांच्या सगळ्या संस्कृतीमध्ये त्यांना मोठं होताना पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सगळ्या चांगल्या गुणांबद्दलची त्यांना माहिती आहे आणि चांगले गुण असलेला व्यक्ती हा कधीही दुर्गुणाच्या मागे धावणार नाही। आणि म्हणूनच आज त्यांनी म्हटलेलं आहे की आदित्य ठाकरे ह्या सगळ्यांमधनं सही सलामत बाहेर पडतील। ते एक निष्कलंक चारित्र्याचं व्यक्तिमत्व आहे। राज ठाकरेंच्या कुटुंबानं जशी उद्धव ठाकरेंची त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे तशीच आपुलकी राज ठाकरेंच्या वाट्याला सुद्धा आली आहे। शर्मिला ठाकरेंनी आम्हीही तसे अनुभव घेतलेत असं म्हटलंय तो राज ठाकरेंचा संकट काळ होता। किणी प्रकरणामध्ये विरोधकांनी राज ठाकरेंना घेरलं होतं, त्यावेळी सोबत मजबूतीने उभे राहिले होते ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं कुटुंब आणि शिवसेनाच। अगदी केंद्रापर्यंत वजन वापरून मार्ग काढला होता। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे ही तळागाळातील कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे आणि ही इच्छा अनेक वेळा बॅनरच्या माध्यमातून तसेच राजकीय प्रतिक्रियांच्या माध्यमातून देखील पुढे आलेली आहे। मनसेने अनेक वेळा टाळीसाठी हात पुढे केला, परंतु राजकीय दृष्ट्या उचित न वाटल्याने उद्धव ठाकरेंमुळे ही हातमिळवणी थांबली। परंतु राजकारणात शाश्वत असं काहीच नसतं। तर येणाऱ्या काळात राजकीय सोयीसाठी तरी हा दुरावा दूर होतोय का असा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।